परमेशाचे स्तवन करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो, त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो, सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा. सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्व काळसाठी स्थापिली. त्याने नियम लावून दिला, त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही. पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा. मोठे मोठे जलचर व सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे आणि सर्व गंधस्वरूप, वनपशु व सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुतीस पात्र आहे. परमेश्वराचे स्तवन करा. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण उपासनेला एकत्र आलेलो आहोत. चला ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, यासाठी की त्यानेच याचं नेतृत्व करावं, त्याने त्याची उपस्थिती आम्हाला दर्शवावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आत्ताच स्तोत्रामध्ये वाचल्याप्रमाणे प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझं वंदन करावं असा केवळ तूच आहेस. तूच तर तो आमचा उद्धार केलेला आहेस. प्रभू, आम्ही ऋणी आहोत की तुझं आमच्यावर प्रेम आहे. तू आम्हाला निवडून घेतलंस आणि आज तुझी उपासना करण्याची आम्हाला संधी दिलीस. प्रभू, आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, तुझ्यापुढे नम्र होतो आणि प्रभू तुला विनंती करतो, आज तू आमच्या उपासनेमध्ये उंचावला जा. तुझं गौरव तुला देण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमचं मन विचलित करणारे आमचे विचार, भोवतालची परिस्थिती, ही सर्व तू नियंत्रणात ठेव, यासाठी की आम्ही एकाग्र मनानं, खरेपणानं, आत्म्यानं तुझी आराधना करावी. प्रभू, तुझ्या उपस्थितीचा, तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला हवा आहे. तुझा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आणि म्हणून बापा, आम्ही तुला विनंती करतो, आज तू आमची भेट घे आणि तुझा आशीर्वाद लाभल्यानंतर तो इतरांना देण्यासाठी आमच्या जीवनाचा उपयोग करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, उपकार स्तुती करूया स्तुतिगीतांनी. आज पुण्याहून प्रीती निकाळजे स्तुतिगीतांची शृंखला आपल्या पुढे सादर करते. मेडली, त्यामध्ये मैं धन्यवाद करता रहूंगा, गिव थँक्स विथ अ ग्रेटफुल हार्ट, तुमसा कोई नहीं, ही सुंदर गाणी गुंफलेली आहेत. चला तिच्याबरोबर आपण ही गाणी गाऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया.
कल्या तू माझ्यासाठी चांगला आहेस. परमेश्वरा, माझ्या जीवनाचे सर्व दिवस तू माझ्यासाठी चांगला आहेस. प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. परमेश्वर, आम्ही केवळ आणि केवळ तुझा धन्यवाद करतो. आमच्या जीवनाचे सर्व दिवस प्रभू परमेश्वर मला कल्याण आणि दया ही लाभत आहे म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे म्हणून मी धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. माझ्या जीवनाचे सर्व दिवस जरी शत्रूने मला वेढले तरी देखील प्रभू परमेश्वरा तू माझा सेनाधीश परमेश्वर मला बल संपन्न करून मला विजय देतोस म्हणून मी तुझा धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया. Give them with a grateful heart. Give thanks.
unto the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say, I am strong. Let the poor say, I am rich, because of what the Lord has done for us. Give thanks. Thank you, Jesus. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say, I am strong. Let the poor say, I am rich, because of what the Lord has done for us. Give thanks, give thanks, give thanks. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है। तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। Thank you, Jesus. Worship your name. कुछ समान कोणी नाही प्रभू परमेश्वर. You are above all, God. Thank you, Jesus. Bless your name. Hallelujah. Thank you, Lord. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद परमेश्वर. पित्या पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देणार. पवित्र आत्मे धन्यवाद, कारण तू ह्या स्तुती आणि आराधनेचा राजा झालेला आहेस, तू प्रभू झालेला आहेस आणि तू आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये नेलेला आहेस प्रभू परमेश्वरा. म्हणून धन्यवाद पित्या, तुझ्या सानिध्याला आम्ही आमच्या स्वतःमध्ये कॅरी करत असताना प्रार्थना आणि विनंती करतो की तू आम्हाला तुझं पवित्र मंदिर कर प्रभू परमेश्वरा. तुझी पवित्र प्रजा होण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो म्हणत ऐकूया. आमेन. प्रीती, या सुंदर गाण्यांमध्ये तू आमचं पुढारी पण केलंस, प्रभूची स्तुतिगीतं गाण्यामध्ये आमचं सहाय्य केलंस. तुझे मनपूर्वक आभार.
प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून आपला धडाडीचा युवक त्वरित म्हस्के प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतोय. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र सामर्थ्यशाली आणि जिवंत नावामध्ये सलाम. आजचा जो आपला शास्त्रपाठ निवडलेला आहे तो म्हणजे स्तोत्र संहिता 149, साम्स 149. परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या सभेत त्याचे स्तुती स्तोत्रे गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करू, सियोनेची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावू. ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करू, डफ व वीणा यावर त्याला स्तुती स्तोत्रे गाऊ. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे, तो दिनास तारणाने सुशोभित करीतो. भक्त गौरवांमुळे उल्हासितो, ते आपल्या अंथरुणांवर हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांस शासन करावे. तिच्या राजास साखळदंडांनी बांधावे आणि त्याच्या सरदारास लोखंडी बेड्या खाली. लिहून ठेवलेल्या निवाडा त्याचवर बजवावा, हे त्यांच्या सर्व भक्तास भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर वाचलेला शास्त्रभाग आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचा ठरो. आमेन. त्वरित प्रभूचं वचन सुंदरपणे वाचलंस, आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी बोलत आहेत. शालोम. कसे आहात आपण सर्व? मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे असा माझा विश्वास आहे. मी आज ज्या ठिकाणी बसलो आहे ती जागा वेगळी आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. कोल्हापूरमध्ये न्यू लाईफ फेलोशिप चर्चमध्ये पास्टर स्किनर थॉम्सन त्यांचा मुलगा जोॲश, जो म्युझिशियन आहे, साऊंड इंजिनियर आहे, त्याचा हा स्टुडिओ आहे. त्याच्या स्टुडिओमध्ये बसून आज मी हे रेकॉर्डिंग करत आहे. मी सध्या कोल्हापूरमध्ये पास्टर स्किनर थॉम्सन यांच्या घरी राहत आहे. अर्थात आज मी लवळ्याला जाणार आहे. त्या ठिकाणी जेम्स मिनिस्ट्री जी आहे त्यांचं डिसायपलशिप ट्रेनिंग स्कूल, त्यांचं ग्रॅज्युएशन आहे, त्यामध्ये मला बोलायचं आहे, संदेश द्यायचा आहे. आणि मग रविवारच्या भक्तीमध्ये न्यू लाईफ फेलोशिप चर्च या ठिकाणी मी प्रभूचं वचन सांगणार आहे. तर असा हा माझा धावता दौरा आहे. आपण सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या दिवसामध्ये सर्वत्र प्रचंड उष्णता आहे आणि या उन्हाच्या दिवसांमध्ये उष्णतेमध्ये मी प्रवास करू नये असा प्रेमळ सल्ला मला घरातील काही जणांनी दिला. तरी सुद्धा मी ही जबाबदारी स्वीकारली आणि कोल्हापूर इथे आलो आहे. आणि प्रभूने अद्भुत रीतीनं मला चालवलं आहे, माझं संरक्षण केलं आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. आपण सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे असा माझा विश्वास आहे. आपण फिलेमोनाच्या पत्राचा अभ्यास चालू ठेवला आहे. अर्थात या रविवारी त्यामध्ये थोडासा खंड पडलेला आहे. अजून 2 आठवड्यानंतर आपण पुन्हा एकदा फिलेमोनाच्या पत्राचा अभ्यास सुरू करणार आहोत. पुढचा रविवार हा मातृदिन, मदर्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यासाठी विशेष पाहुण्यांना आपण आमंत्रित करत आहोत.
मायवरानिमित्त आपल्याला जर काही विशेष सादर करायचं असेल, एखादी कविता, एखादं गाणं, मातेसंबंधी आपल्याला काही विशेष विचार सांगायचे असतील तर जरूर आपण या संधीचा फायदा घ्या आणि आपलं रेकॉर्डिंग आम्हाला तुम्ही जर बुधवारपर्यंत पाठवलं तर त्याचं एडिटिंग करणं पीठाला शक्य होईल आणि पुढच्या रविवारच्या भक्तीसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण विशेष आठवण ठेवावी ही आमची आपल्याला विनंती आहे. या दिवसांमध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, युद्ध चालू आहेत, अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती आहे आणि म्हणून आपण अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवण्याची गरज आहे. आणि या मे महिन्यामध्ये शाळेला, कॉलेजला सुट्ट्या असतात. कधी कधी आई वडिलांसमोर मोठा प्रश्न असतो की आता मुलं घरी असतील, आता काय करायचं. आणि या वेळेचा चांगला उपयोग आपण त्यांना वेकेशन बायबल स्कूल, वेगवेगळे स्पिरिच्युअल कॅम्प्स वेगवेगळ्या ठिकाणी भरवले जातात. बायबल सेंटर सॅलिसबरी पार्क, स्पिरिच्युअल लाईफ सेंटर नसरापूर, लोणावळा, अनेक ठिकाणी फार सुंदर कॅम्प्स या दिवसामध्ये आयोजित केले जातात. आणि मला असं वाटतं या दिवसामध्ये आपण याचा फायदा घ्यावा. आपल्या मुलांना, तरुणांना, तरुणींना जरूर या कॅम्प्सला पाठवावं. आणि मी तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा असा अनुभव तो होऊ शकतो. माझं स्वतःचं जीवन अशाच एका कॅम्पमध्ये मी प्रभूला समर्पित केलं आणि माझ्या जीवनाला एक कलाटणी मिळाली, माझ्या जीवनामध्ये एक बदल घडून आला. आणि त्याच प्रकारे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये हे होऊ शकतं. आणि म्हणून या दिवसामध्ये जे वेगवेगळे कॅम्प्स वेगवेगळ्या ठिकाणी भरतात जरूर आपल्या मुलांना, मुलींना त्या ठिकाणी पाठवा. कदाचित तुम्हाला वाटत की एवढा खर्च आहे, परंतु तुम्ही जर तुलना केली, तुम्ही जो काही खर्च आज त्यांच्यासाठी कराल, संपूर्ण आयुष्यभर त्याचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनुभवास येतील. त्यांचं जीवन आशीर्वादित होईल आणि त्यांच्या जीवनाद्वारे इतरांना आशीर्वाद मिळेल. आणि ही माझी स्वतःची साक्ष आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये जे वेगवेगळे स्पिरिच्युअल कॅम्प्स वेगवेगळ्या ठिकाणी भरतात त्या ठिकाणी जरूर आपण आपल्या मुलांना पाठवावं. त्या दिवसांमध्ये अनेकांना उन्हामध्ये काम करावं लागतं. आमचे शेतकरी बंधू, शहरांमध्ये रस्त्यांवर ज्यांना काम करावं लागतं, रणरण त्या उन्हामध्ये त्यांना प्रवास करावा लागतो, फिरावं लागतं. मला असं वाटतं आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी. प्रभूनं आम्हाला किती सुरक्षित ठेवलेलं आहे, आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. परंतु कदाचित आज आमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की अतिशय खडतर असं प्रकारचं जीवन ते जगत आहेत. आणि त्यांना जर आपल्याला कोणत्याही प्रकारे मदत करता आली, मला असं वाटतं आपण ती संधी सोडू नये. देव बाप आम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून आपल्या परिचयाचे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 13 नंबरचं गीत गाऊया, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्यची पवित्र वंदिते ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती. मानव जगती निर्मिते से
सर्व गाती पवित्र प्रभूला. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. म्हणून तुझशी मागतो हे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता आम्ही सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आपण आपलं दान प्रभूला सादर करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवल्यास, तू आमची काळजी घेतलीस, आम्हाला आरोग्य दिलंस, आम्हाला सुरक्षित ठेवलंस. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी तुझी आराधना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी प्रभू ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग तुझं नाव अधिकाने अधिक लोकांना गाजवण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुझी कृपा, तुझा आशीर्वाद हा प्राप्त व्हावा, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. जे आम्हाला नियमित दान पाठवतात त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव, त्यांची तू काळजी घे आणि प्रभू त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. आता आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, आम्हाला आमच्या बुद्धीनं तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या वचनाचा अर्थ समजण्यासाठी तू आमचे आध्यात्मिक नेत्र उघड. तुझ्या वचनातील जो खजिना आहे तो आम्हाला दृष्टीस पडावा. तुझ्या वचनाद्वारे आम्हाला ज्ञान मिळावं, मार्गदर्शन मिळावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आज आपण स्तोत्र संहितेमधून प्रभूचा संदेश ऐकणार आहोत. कोणतं स्तोत्र? ऐकूया. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक, प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. आणि आज मी फिलेमोनाचं पत्र याचा अभ्यास घेत नाही आहे, परंतु एक वेगळा शास्त्रभाग मी निवडला आहे आणि तो आहे स्तोत्र 149. स्तोत्र 149. पास्टर उदयराव हे दरवर्षी रोजच्या मननासाठी एक पुस्तक लिहित असतात, रिफ्लेक्शन्स अ डेली डिवोशनल.
आणि फार सुंदर एखाद्याच वचनावर आधारित त्यांचं लहानसं मनन असतं आणि मला त्याद्वारे खूप आशीर्वाद मिळाला आहे. आणि 21 एप्रिलला त्यांनी हा शास्त्रभाग घेतला होता आणि त्यामधून एकच विचार त्यांनी मांडला, आय विल बी अ वर्शिपर वॉरियर. मी एक उपासक आणि मी लढवय्या असं होईन. तर मी तो एक विचार घेतलेला आहे आणि तो या संपूर्ण स्तोत्राच्या द्वारे मी त्याचा उलगडा करणार आहे. तर आपण 149 या स्तोत्राकडे वळूया. कदाचित पूर्ण स्तोत्राचा अभ्यास मला आठवत नाही मी घेतला किंवा नाही पूर्वी, परंतु 150 स्तोत्र आहेत आणि त्यांचाही अभ्यास आपल्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण घेऊ शकतो. त्या स्तोत्राचं जे शीर्षक आहे ते असं आहे, इस्रायलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश आहे. मग त्या आदेशामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. या 149 या स्तोत्राची विभागणी आपण 2 भागामध्ये करू शकतो. 1 ते 5 हा पहिला भाग आणि 6 ते 9 हा दुसरा भाग, आणि त्याकडे आपण पाहूया. पहिलं वचन, परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. आता याचं शीर्षक काय आहे तर हा आदेश आहे. स्तोत्रकर्ता विश्वासणाऱ्यांना, भक्तांना, उपासकांना हे सांगत आहे की तुम्ही परमेश्वराचं स्तवन करा. आता पहा, अनेक मंडळांमध्ये स्तुती आराधना हा जो भाग आहे तो केला जातो. ज्यांना आपण मेनलाईन चर्चेस म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा प्रेज अँड वर्शिप, स्तुती आराधना हा जो प्रकार आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु खरोखर स्तुती आराधना म्हणजे काय याविषयी मंडळांमध्ये शिक्षण दिलं जातं का, हा मोठा प्रश्न आहे. पहा, ज्या कॅरिस्मॅटिक मंडळ्या आहेत, पेंटिकॉस्टल मंडळ्या आहेत, त्या मंडळांमध्ये प्रेज अँड वर्शिपवर खूप भर दिला जातो, स्तुती आराधना यावर भर दिला जातो आणि त्याविषयीचं शिक्षणसुद्धा दिलं जातं. हे का महत्त्वाचं आहे. परंतु मेनलाईन चर्चेसमध्ये मला काय आढळतं, केवळ हे फार चांगलं आहे, इतर चर्चेसमध्ये केलं तर म्हणून आपण पण करायचं. पण ते का करायचं, त्याच्यामागं उद्देश काय, याविषयीचा अभ्यास, याविषयीचं शिक्षण अनेक मंडळांमध्ये दिलं जात नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारचे गैरसमज प्रेज अँड वर्शिपविषयी, स्तुती आराधनेसंबंधी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. या स्तोत्रातून स्तुती आराधनेविषयी आम्हाला काही शिकायला मिळतं का, काही शिक्षण मिळतं का, हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पहिलं वचन स्तोत्रकर्ता असं म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा. आणि हे आम्हाला सर्वांना समजतं की परमेश्वराचं स्तवन आपण करायला पाहिजे. मग त्यामध्ये स्तोत्रकर्ता एक गोष्ट ॲड करतो, तो म्हणतो की नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. पण यहुदी लोकांसाठी गीतं गाणं हे फार त्यांचा नेहमीचा अनुभव होता आणि पिढ्यानपिढ्या काही गाणी असतील की जे ते गात होते. परंतु स्तोत्रकर्ता त्यांना म्हणत आहे आता की ठीक आहे, तुमचे काही ट्रेडिशनल गाणे असतील ते तुम्ही गा, परंतु तुम्ही आता नवं गीत गा. नवं गीत गाऊन परमेश्वराचं स्तवन करा. या प्रकारे स्तोत्रकर्ता इस्रायल लोकांना, उपासकांना उत्तेजन देत आहे. पहा, आपण पाहतो की इस्रायल लोक हे अतिशय रूढीप्रिय आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे माता पिता आणि त्यांचे पूर्वज हे फार महत्त्वाचे होते आणि म्हणूनच ते स्वतःला अब्रामाची मुलं म्हणायचे. अब्राहम, याकोब, इसहाक अशा प्रकारे ते प्रार्थना करायचे. म्हणजे त्यांना रूढी, परंपरा ह्या फार महत्त्वाच्या होत्या. जो वारसा चालत आलेला होता तो महत्त्वाचा वाटत होता आणि हे चांगलं आहे. परंतु हे असताना स्तोत्रकर्ता त्यांना हे सांगत आहे, ठीक आहे, तुमचा वारसा चांगला आहे, परंतु काहीतरी नवंही करा. आणि नवं गीत गाऊन परमेश्वराचं स्तवन, परमेश्वराची स्तुती आपण करायला हवी. अशा प्रकारे इस्रायल लोकांना हा स्तोत्रकर्ता उत्तेजन देत आहे. पहा, ज्यावेळेस तो त्यांना सांगतो की नवं गीत गा, त्याचा अर्थ नव्या रचना करा, नवीन गीतं रचा. नवीन गीतांना चाली लावा, नवीन गीतं गा, असं तो सांगत आहे. बरोबर पाहिलं असतं. पण ते याच्या मागं काय माहिती आहे का, याच्या मागं हा मुद्दा आहे की तुमच्या जीवनामध्ये काही ताजी साक्ष आहे का,
नवीन साक्ष आहे का? पहा, गीतं ही आपल्या परमेश्वरासंबंधीच्या भावना प्रगट करतात. भक्तिगीतं आमच्या देवासंबंधीच्या भावना, इच्छा या प्रगट करतात. परंतु हे करत असताना पुष्कळदा त्यामध्ये तोचपणा येऊ शकतो. पहा, उपासना संगीतामध्ये 800 गाणी आहेत. ही सर्व जुनी गाणी आहेत. नवीन गाण्यांची भर निदान 50 वर्षामध्ये त्यामध्ये पडली आहे की नाही मला माहीत नाही. अत्यंत जुनी गाणी आहेत आणि फार चांगली गाणी आहेत. हा फार मोठा ठेवा मंडळीला मिळालेला आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्ही अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये जुनी गाणी, उपासना संगीतातील गाणी गाण्यावर जास्त भर देतो, कारण हा फार चांगला ठेवा आहे. परंतु केवळ जुन्या गोष्टींवरच आम्ही सदैव अवलंबून राहण्याची गरज नाही. आमचा नवा अनुभव हा कविता करणं हा एक अत्यंत जिवंत असा अनुभव असतो. पहा, एखादी कविता आपण वाचतो त्यावेळेस आम्हाला आनंद होतो, परंतु तीच कविता जर त्या कवयित्रीने आम्हाला वाचून दाखवली तर त्यामध्ये किती जिवंतपणा येतो नाही का? काहीतरी नवीन असं आम्हाला वाटतं. एखादा कवी, एखादी कवयित्री जणू काय आपलं संपूर्ण जीव, आत्मा, शरीर त्यामध्ये ओतत असतो. आपल्या मनापासून कविता ही जणू काय अंतःकरणाच्या खोलीतून आलेली असती आणि ती एक जिवंत अनुभव प्रगट करत असते. मला स्वतःला कविता करता येत नाही याचं मला वाईट वाटतं, परंतु आपल्यामध्ये जे कविता करतात, आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे या कवयित्री आहेत, त्या कविता करतात. बिशप प्रदीप वाघमारे आहेत, ते सुद्धा लहान लहान कविता करतात आणि ते स्वतः गातात. पण हा जो अनुभव असतो ना, तो अत्यंत आनंददायी अनुभव असतो. स्वतः कविता करणं, ती वाचणं, ती गाणं, मला असं वाटतं फार सुंदर हा अनुभव आहे. आणि स्तोत्रकर्ता विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की तुम्ही नवं गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करा, आराधना करा. तुम्हाला माहिती आहे का की आमची परमेश्वराची जी आराधना आहे ना, परमेश्वराची स्तुती आम्ही करतो, त्याची भक्ती करतो, तो प्रत्येक वेळेस एक अत्यंत जिवंत अनुभव असायला हवा. हो, आम्ही जुनी गाणी जरी गात असलो तरीसुद्धा ती आमच्या गीतांच्याद्वारे आम्ही जिवंत करत असतो. त्या कवीला, त्या कवयित्रीला जणू काय आम्ही जिवंत करून तो अनुभव आम्ही घेत असतो. आणि कवी किंवा कवयित्री जेव्हा कविता करतात तेव्हा त्यांची स्वतःची ती साक्ष असते. तर स्तोत्रकर्ता जेव्हा असं म्हणतो की नवं गीत गाऊन परमेश्वराचं स्तवन करा, त्याचा अर्थ तुमची साक्ष जिवंत आहे का? तुमच्या जीवनामध्ये नवीन काही घडलेलं आहे का? नाही तर मी 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मी प्रभूचा स्वीकार केला, माझं जीवन बदललं, ही चांगली साक्ष आहे. परंतु आज तुमची साक्ष काय? आज तुमच्या जीवनामध्ये प्रभूची जिवंत साक्ष आहे का? प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे का? प्रभू आज तुमच्या जीवनामध्ये काही कार्य करत आहे का? याची साक्ष आम्हाला देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला नवं गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करायला हवी. आमचा जो अनुभव आहे परमेश्वरासंबंधीचा, तो रोज आणि रोज नवा व्हायला पाहिजे. होय, जुन्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु आजचा माझा ख्रिस्ताचा अनुभव काय आहे, आज देवाबरोबरचं माझं नातं काय, याच्याविषयीची साक्ष नवं गीत गाऊन मला देता आली पाहिजे. स्तोत्रकर्ता पुढे असं म्हणतो, भक्तांच्या मंडळीत त्याचं स्तोत्र गा. हो, आम्ही एकटंसुद्धा गाऊ शकतो, परंतु विश्वासणाऱ्यांनी एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती आराधना करणं हे फार चांगलं आहे. आणि त्या प्रकारचा आदेश स्तोत्रकर्ता जणू काय या ठिकाणी देत आहे. तुम्ही नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याचं स्तोत्रे गा. हा जो अनुभव आहे ना, ख्रिस्ती अनुभव, हा फक्त वैयक्तिक नसतो, फक्त एकट्याचाच राहत नाही, तो मंडळीच्या संबंधामध्ये असतो, तो समाजाच्या संबंधामध्ये असतो. आमचं ख्रिस्ती जीवन हे फक्त एखाद्या बेटावरचं ख्रिस्ती जीवन नसतं. नो मॅन इज अन आयलंड असं म्हटलं होतं. ख्रिस्ती व्यक्ती कधी स्वतंत्रपणे एकटंच काहीतरी करतो असं होत नाही. तो जे काही करतो ते मंडळीच्या संबंधामध्ये असतं. आमची सहभागिता मंडळीमध्ये आहे आणि मंडळीमध्ये भक्तांनी देवाची स्तुती स्तोत्रे गावीत असा आदेश स्तोत्रकर्ता आम्हाला देतो. पुढे स्तोत्रकर्ता असं म्हणतो, इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो, सियोनाची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावत. पण स्तुती आराधना जी आहे ना, ती आनंदानं भरलेली असली पाहिजे. पण देवाची भक्ती करणं
मंडळीमध्ये भक्ती आणि आराधना करणं हा अतिशय आनंददायी उल्हासाचा अनुभव असला पाहिजे. मी अनेक चर्चेसमध्ये सांगितलेलं आहे, कधी कधी आमची गाणी अशी असतात की ती ऐकून बाहेरच्या कोणाला तरी वाटेल इथं काही अंत्यविधीची उपासना चालली का. आमच्या गाण्यामध्ये उत्साह असला पाहिजे, आनंद असला पाहिजे. रटाळ गाणे, आमच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा अत्यंत निरुत्साही, आमच्या आवाजामध्ये काही दम नाही, अशा प्रकारची गाणी गाऊन आम्ही चालणार नाही. मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. कधी कधी फार मोठी मंडळी असते, कधी कधी 400-500 लोक असतात, पण तिथं गाण्याचा आवाज जास्त नसतो. पण एखाद्या लहान मंडळीमध्ये मी जातो, त्या ठिकाणी कदाचित 40-50 लोक असतात, पण इतके मनापासून ते गात असतात ना, आणि अगदी दणदणीत असा आवाज असतो, फार मोठ्याने गातात ते. त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह त्यांच्या गाण्यांमध्ये दिसून येतो. आम्ही जेव्हा भक्तीमध्ये गाणं गातो ना, तेव्हा आम्ही त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आमची बहीण पल्लवी जेव्हा गीतांचं पुढारी पण करते, तेव्हा ती इतकं तल्लीन होऊन गाणे गाते ना, की त्याचा आनंद ती घेते आणि आम्हाला असं वाटतं आपण सुद्धा त्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. आणि त्या दिवशी कोतवाल आंटी फार सुंदर बोलल्या की भक्ती रसामध्ये आम्ही चिंब भिजून गेलो. बिशप प्रदीप वाघमारे यांनी सुद्धा जे लहानशी कविता सादर केली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्याच भावना व्यक्त केल्या की तुझ्या भक्तिरसामध्ये आम्हाला चिंब भिजून जायचं आहे. पण हा जिवंत अनुभव आमचा असला पाहिजे प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या आराधनेमध्ये. पुढे स्तोत्रकर्ता 3ऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत, डफ व वीणा यावर त्याला स्तोत्रे गावत. मग परमेश्वराची आराधना जेव्हा आम्ही करतो, तेव्हा परमेश्वराने आम्हाला जी काही दानं दिली आहेत, मग आम्हाला गाण्याचं दान असेल, आम्हाला वाद्य वाजवण्याचं दान असेल, ह्या वेगवेगळ्या दानांचा उपयोग परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला करायला हवा. काही चर्चेसमध्ये भक्तीमध्ये डान्स केला जातो, नृत्य केलं जातं. अनेक मंडळांमध्ये अशा प्रकारे केलं जात नाही आणि नृत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा पुष्कळदा नकारात्मक असतो. ही गोष्ट वादाची आहे की मंडळीमध्ये, भक्तीमध्ये आपण डान्स करू शकतो का, नृत्य करू शकतो का. मला असं वाटतं त्याच्या मागे जो गर्भित अर्थ हा आहे की आपण आनंदाने भरून परमेश्वराची स्तुती आराधना करावी. पण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला नाचायला आवडतं, नाही का. मुलं जेव्हा आनंदी होतात तेव्हा ते उड्या मारतात, नाचतात. तसं देवाच्या सानिध्यामध्ये आपण जणू काय स्वतःला विसरून आनंदानं आपण अशा प्रकारे नृत्य करू शकतो. मला स्वतःला कधी कधी काही गाणी गाताना इतका आनंद होतो, मला असं वाटतं की मी नाचायला पाहिजे. पण अनेक मंडळांमध्ये त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं मी ते करू शकत नाही. परंतु पुष्कळ आपलं अंतःकरण इतकं स्तुतीनं भरून येतं की आपल्याला असं वाटतं टाळ्या वाजवाव्यात, नाच करावा, आनंदानं आपण ह्या भावना व्यक्त कराव्यात असं वाटतं. मला असं वाटतं यामागे एक गोष्ट आहे की आम्हाला जी देवानं दानं दिलेली आहेत त्याचा उपयोग आपण भक्तीमध्ये करावा. त्याच्यामागे एक धोका मात्र आहे की अनेकदा आम्ही स्वतःची कला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामागे परमेश्वराची स्तुती आराधना यापेक्षा मला किती चांगलं गाता येतं, मला किती चांगलं वाद्य वाजवता येतं, लोक कसे इम्प्रेस होतात, हा जर दृष्टिकोन असेल तर मला असं वाटतं ती आराधना होऊ शकत नाही. त्या आराधनेचा मुख्य फोकस, मुख्य हेतूच आम्ही गमावलेला आहे. आणि स्तोत्रकर्ता त्याचं कारण सांगतो का लोकांनी स्तुती करावी, आनंद करावा. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे, तो दीनांना तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्हास होत, ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोष करत. पहा, ही वेगवेगळी कारणं स्तोत्रकर्ता देतो. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे, देव आमच्यावर खुश आहे, देव आमच्यावर संतुष्ट आहे. हे किती सुंदर भावना नाही का. हे कधीच शक्य होईल ज्यावेळेस आपल्याला खात्री आहे की मी देवाच्या मार्गामध्ये चालत आहे, मी देवाच्या आज्ञा पाळत आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे मी वागत आहे, हे मला माहीत आहे, याची मला खात्री आहे. तेव्हा देव माझ्यावर संतुष्ट आहे हे मला माहीत असतं. तो दीनांना तारणाने सुशोभित करतो. तो दीनांना पैसे देतो, त्यांना इतर गोष्टी देतो असं म्हटलेलं नाही. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे देवाचं तारण, आमच्या आत्म्याचं तारण,
ही सर्वात मोठी गोष्ट आहे, सर्वात मोठं दान परमेश्वर आम्हा सर्वांना देतो आणि म्हणून आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. भक्त देवाच्या गौरवामुळे उल्हासतात. देव त्याचं गौरव प्रगट करतो म्हणून आम्ही उल्हासानं आनंदाने त्याची स्तुती करतो. ते आपल्या अंथरुणावरून आरोग्यदानाचा अनुभव येतो म्हणून सुद्धा लोक देवाची स्तुती करतात. या वेगवेगळ्या कारणामुळं मंडळीमध्ये आम्ही येतो, परमेश्वराची स्तुती आराधना त्याचं गुणगान आपण करतो. आणि आता जे वचन आहे 6 ते फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर आधारित माझा सर्व संदेश आहे. थोडासा जास्त वेळ मी घेईन आणि मग मी संपवेन. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. 2 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराची स्तुती असो आणि त्यांच्या हातामध्ये दुधारी तलवार असो. ज्या काळामध्ये हे स्तोत्र लिहिण्यात आलं, हे गीत लिहिण्यात आलं, तो काळ असा होता की लोकांना युद्धासाठी सदैव तयार राहावं लागायचं. विशेषतः इस्रायल लोकांना, कारण इस्रायल लोकांच्या आजूबाजूला सगळे शत्रू होते आणि ते शत्रू त्यांच्यावर हल्ला करत होते. आणि म्हणून प्रत्येक इस्रायली पुरुष हा युद्धामध्ये तरबेज होता, युद्धामध्ये तो भाग घेत असे, युद्धकलेमध्ये तो निपुण होता. आणि दावीद राजा, जो इस्रायलाचा राजा, तो अतिशय निष्णात असा होता, युद्धामध्ये निपुण होता आणि त्याने अनेक युद्ध जिंकली होती. ते इस्रायल पुरुषाचं वर्णन आहे की देवाची स्तुती तो करतो पण हातामध्ये त्याच्या तलवार आहे. या गोष्टीचं आज आम्हाला लागूकरण कसं करता येईल? हो, आमच्या मुखामध्ये देवाची स्तुती असलीच पाहिजे. पण आमच्यापैकी काही जणांना हालेलुया, प्रेज द लॉर्ड असं नेहमी म्हणायची सवय असते. परंतु आपण हे कबूल करायला पाहिजे की त्यामध्ये पुष्कळदा देवाची स्तुती करण्याचा हेतू नसतो. ती एक नेहमीची बोलण्याची पद्धत झालेली असते. कोणीही भेटलं तर हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या बोलण्यामागे काय अर्थ आहे हे समजून न घेता पुष्कळदा एक परंपरा, रूढी म्हणून हे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. ती स्तुती नाही आहे. खरोखर जाणीवपूर्वक देवाची स्तुती आपल्या मुखामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. पण देवाची स्तुती जर माझ्या मुखामध्ये असायला हवी तर मग पुष्कळदा जेव्हा मी चिडतो आणि माझ्या मुखातून अपशब्द निघतात तेव्हा मला हे प्रामाणिकपणे बोलता येईल का की परमेश्वराची स्तुती सदैव माझ्या मुखात आहे? नाही. आणि आपण सर्व यामध्ये चुकलो आहोत हे आपल्याला कबूल करावं लागेल. देवाची इच्छा आहे की आमच्या मुखामध्ये त्याची स्तुती सदैव असावी. पहिल्या 5 वचनांमध्ये इस्रायल लोकांना जो विजय देवाने दिलेला आहे त्याबद्दल त्यांनी परमेश्वराची स्तुती करावी अशी अपेक्षा स्तोत्रकर्ता करतो. आणि 6व्या वचनापासून पुढे परमेश्वर पुढे काय करणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य कशा रीतीने होणार आहे त्याविषयी, भविष्यातील गोष्टीविषयी स्तोत्रकर्ता सांगत आहे. म्हणजे पहिला जो भाग आहे तो सद्यस्थितीतील, वर्तमानातला आहे. 6 पासून पुढे भविष्याविषयी आहे. आणि तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये लागू होते, नाही का? की आजपर्यंत प्रभूने आपल्या जीवनामध्ये काय केलेलं आहे त्याबद्दल आपण परमेश्वराची आराधना करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग प्रभू आपल्या जीवनामध्ये काय करणार आहे त्याचा विचार करून आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो. आपल्या हातामध्ये दुधारी तलवार असणं म्हणजे काय? आज देवाचं वचन हे आमच्या हातामध्ये दुधारी तलवार आहे, नाही का? इब्री 4:12 या पुस्तकाचा लेखक काय सांगतो? कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि इफिस 6:10 वचनापासून पुढे ख्रिस्ती मनुष्याची सामुग्री याविषयी सांगताना पाऊल काय म्हणतो बरं? 17व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. हा विश्वासणाऱ्यांना जी तलवार सांगितलेली आहे ना ती म्हणजे देवाचं वचन. आमच्या हातामध्ये एकच तलवार आहे, ते म्हणजे देवाचं वचन. आमची बुद्धिमत्ता, आमचं ज्ञान, आमचं समाजातील स्थान, ही तलवार आमच्या हातामध्ये नाही आहे.
देवाचं वचन ही तलवार आमच्या हातामध्ये असायला हवी. युथ फॉर क्राईस्टमध्ये असताना आम्ही स्वर्ड ड्रिल म्हणजे तलवार कवायत हा गेम खेळायचो. त्यामध्ये बायबल असं हातामध्ये धरायचं आणि मग वचन सांगितल्यानंतर ते वचन म्हणायचं, जसं योहान 3:16 असं म्हणायचं. आणि मग जो हा गेम घेत आहे त्याने परवानगी दिल्यानंतर आपला हात खाली करायचा, ते वचन शोधायचं, ते वचन वाचायचं. अशा प्रकारे तलवार कवायत स्वर्ड ड्रिल हा गेम आम्ही खेळायचो. आणि त्यावेळेला मी सांगायचो की तुम्ही देवाचं वचन ही तलवार नीट वापरायला शिका. ही तलवार दुधारी तलवार आहे, दोन्ही बाजूला धार आहे, म्हणून अतिशय जपून काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. परंतु देवानं आमच्या हातामध्ये दिलेलं हे एकमेव शस्त्र आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं की प्रार्थना हे शस्त्र आहे. नाही, प्रार्थना हे शस्त्र नाही आहे. प्रार्थना हे आमच्या हातामध्ये एक दान आहे, त्याच्या दानाचा उपयोग आपण अनेक गोष्टीसाठी करू शकतो. परंतु शत्रूवर हल्ला करण्यासाठी एकच शस्त्र आहे, ते म्हणजे देवाचं वचन बायबल. जर आम्हाला हे बायबल माहीत नसेल, जर पवित्र शास्त्राची ओळख नसेल, तर या शस्त्राचा, या तलवारीचा उपयोग आम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, पवित्र शास्त्र काय आहे, कसं आहे, याचा अभ्यास आम्हाला करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, पौल या ठिकाणी एफेसकरास पत्रात लिहिताना सांगतो की आमचं युद्ध कसं आहे. 11 आणि 12 वचन, सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. 12 वचन, कारण आपले झगडणे, आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. मग तलवार आपल्याला दिलेली आहे, परंतु त्याचा उपयोग कसा करायचा हे पण आपल्याला माहिती पाहिजे की आमचं युद्ध माणसांबरोबर नाही आहे. कधी कधी आम्ही माणसांना शत्रू करतो. मग आमच्या मंडळीतील लोक असतील, आमचे शेजारी असतील, आमच्या कामावरचे लोक असतील, त्यांनाच आम्ही शत्रू समजतो. ते शत्रू नाही आहेत. आमचं युद्ध सैतानाबरोबर आहे, आकाशातील दुरात्मा समूह, दुरात्म्यांच्या बरोबर आमचं हे आध्यात्मिक युद्ध आहे. आमचं युद्ध हे जगिक युद्ध नाही, शारीरिक युद्ध नाही, डोळ्याने दिसणारं युद्ध नाही. हे अदृश्य ठिकाणी हे आध्यात्मिक युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये देवाच्या वचनाचा, तलवारीचा उपयोग करून आम्हाला शत्रूला पराभूत करायचं आहे. आमच्यापैकी अनेक जण पराभूत ख्रिस्ती जीवन जगत आहोत, कारण देवाच्या वचनाचा, या तलवारीचा उपयोग कसा करायचा हेच आम्ही शिकलो नाही. आम्ही फक्त दर रविवारी काय संदेश मिळेल, पाळक साहेब काय सांगतील, देवाचा सेवक काय संदेश देईल, त्याच्यावर अवलंबून आहोत. आणि देवाचा सेवक सर्व ठिकाणी तुमच्यावर उपस्थित नसतो. त्यासाठी आम्हाला स्वतःला या देवाच्या वचनाचा, या तलवारीचा उपयोग कसा करायचा हे शिकायला हवं. आणि त्यामुळेच अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये आम्ही वचनाचा अभ्यासाला जास्त महत्त्व देतो. पण अनेक ठिकाणी टॉपिकल सर्मन असतात, विषयावर आधारित संदेश दिले जातात, आणि ते अयोग्य आहेत असं आम्ही म्हणत नाही. परंतु वचनाला धरून एकच विशिष्ट शास्त्रभाग निवडून त्याचाच उलगडा करणं ही आमची पद्धत. आम्ही अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये त्याचा उपयोग करतो. याचा उद्देश हा आहे की देवाच्या वचनामध्ये आम्ही तयार व्हावं. देवाचं वचन आम्ही कसं वापरू शकतो यासाठी आपण स्वतःला तयार करणं, म्हणून आम्ही देवाच्या वचनावर अधिक भर देतो. आता ही दुधारी तलवार जी आपल्या हातामध्ये आहे त्याचा उपयोग कसा करायचा, त्या काळामध्ये फिजिकली अक्षरशः त्या तलवारीचा कसा उपयोग करायचा याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे, त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे, त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात, लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, आणि हे सर्व त्याच्या भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. पण त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती, प्रत्येक पुरुषाला आपल्या हातामध्ये तलवार ठेवावी लागायची, शत्रूवर हल्ला करावा लागायचा, शत्रूला ठार मारावं लागत होतं, शत्रूला बांधावं लागत होतं.
त्यांना गुलाम करावं लागत होतं. हे सर्व त्या काळामध्ये होतं. परंतु हे सर्व आज आपल्यासाठी काय आहे? आपल्याला त्यामधून आध्यात्मिक अर्थ घ्यायचा आहे. मला जो अर्थ समजतो तो हा आहे की सैतानाला जसं येशू ख्रिस्तानं बंदिस्त केलं, बांधून टाकलेलं आहे, त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला सैतानाला आणि सैतानी शक्तीला बांधून ठेवायचं आहे. आणि हे कसं शक्य आहे? येशूच्या नावामध्ये. आता पहा, अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सैतानाला बांधण्याचे प्रयत्न करतात. काही जण मोठमोठ्यानं आरडाओरडा करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरतात. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, सैतान काय बहिरा नाही आहे. आम्ही देवाच्या वचनाचा उपयोग करून अतिशय अधिकारानं फक्त त्याला सांगायला पाहिजे की तू पराभूत आहेस. येशूच्या नावामध्ये मी तुला बंदिस्त करत आहे. येशूच्या नावामध्ये मी तुला इथून हाकलून देत आहे. येशूच्या नावामध्ये एखाद्याच्या जीवनामधून आम्ही त्याला बाहेर काढणं, दुरात्म्यांना आपण बाहेर काढणं, त्या व्यक्तीला मुक्त करणं, हे काम आज आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी देवानं आम्हा सर्वांना पाचारण केलं आहे. पण कधीकधी आम्हाला असं वाटतं, अमुक अमुक सेवक त्यानं प्रार्थना केली तरच रोग बरे होतात, तरच अशुद्ध आत्म्यापासून लोक मुक्त होतात. मला असं वाटत नाही. मला असं वाटतं आम्हा प्रत्येकाला देवानं हे दान दिलेलं आहे. कारण देवाचं वचन दुधारी तलवार आम्हा सर्वांच्या हातामध्ये आहे. आम्ही त्याचा उपयोग करत आहोत का, हा प्रश्न आहे. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा परत येणार तेव्हा तो काय कार्य करणार आहे याच्याविषयी स्तोत्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त राष्ट्रांचा सूड उगवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शासन करणार आहे. तो राजांना साखळदंडांनी बांधणार आहे. तो सरदारांना लोखंडी बेड्या घालणार आहे आणि लिहून ठेवलेला निवाडा तो लोकांवर बजावणार आहे. हे शेवटल्या काळाचं वर्णन आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सामर्थ्याने येईल, सैतानाला पराभूत करेल, त्याचा नाश करेल, त्यावेळेस ही जी भविष्यवाणी आहे ती पूर्ण होईल. हो, हे खरं आहे की मंडळीला, विश्वासणाऱ्यांना देवाने हा अधिकार दिलेला आहे की त्याच्या नावामध्ये आपण सैतानाला धमकावू शकतो, सैतानाला आपण हाकलून लावू शकतो. परंतु खरंच देवाचं सामर्थ्य तेव्हा प्रगट होईल जेव्हा येशू स्वतः येईल आणि जगाचा न्याय करेल. आज संपूर्ण जगामध्ये जे स्वतःला राजे समजतात, सरदार समजतात, अधिकारी समजतात, त्यांनी जर पश्चाताप केला नाही तर त्यांना जणू काही साखळदंडानं बांधून नरकात टाकलं जाईल. आणि हे केवळ येशू करू शकतो. त्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. शेवटी या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. आमचं भूषण, आमचं गौरव कशामध्ये आहे की येशू येऊन स्वतःचं राज्य एक दिवस स्थापन करणार आहे. या जगातील सर्व अधिकारी, सर्व सत्ताधीश, ते किती सामर्थ्यवान असतील, किती दुष्ट असतील, त्यांना प्रभू येशू समोर नम्र व्हावं लागेल, झुकावं लागेल आणि परमेश्वर त्यांना बांधून फेकून देणार आहे. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की आज कदाचित जे जगातील सत्ताधीश आहेत ते विश्वासणाऱ्यांना त्रास देत आहेत, मंडळीचा छळ होत आहे, सेवकांवर, पालकांवर हल्ले होत आहेत, चर्चेस तोडण्यात येत आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे आणि तो जगाचा न्याय करणार आहे आणि त्याची आपण वाट पाहत आहोत. ती गौरवी आशा येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळाली आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करूया, आराधना करूया. मनापासून, अंतःकरणापासून आपण परमेश्वराची स्तुती करूया. त्याच्या उपस्थितीमध्ये आनंदानं भरून आपण त्याची गाणी गाऊया. त्याच्या नावाचा आपण महिमा वर्णन करूया. त्याला आपण गौरव देऊया. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू हा प्रत्येकांशी बोलला आहेस, आमचा विश्वास आहे. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा.
तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलत राहा. आणि प्रभू, आमच्या मुखामध्ये सदैव तुझी स्तुती आराधना असावी. आमच्या हातामध्ये तुझं पवित्र वचन, दुधारी तलवार असावी. यासाठी प्रभू आम्हा सर्व विश्वासणारा तू सहाय्य कर, मदत कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या आमच्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. तुझे अनेक आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास दिले. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही प्रार्थना करतो. येणारा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं मार्गदर्शन कर आणि त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा असा अनुग्रह तू कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली? प्रभू तुमच्याशी बोलला, प्रभूनं आशीर्वाद दिला? मग आपल्याला माहिती आहे, आपल्यापर्यंत हा आशीर्वाद ठेवू नये, इतरांनाही द्यावा, त्यांनाही प्रभूच्या सान्निध्याचा अनुभव येऊ द्या. त्यांना उपासनेची लिंक जरूर पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पुढील रविवारी आपण मायवार साजरा करतोय. तुम्हाला कोणती कविता सादर करायची आहे? तुम्हाला आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त करायच्यात? मग पुढील 2 दिवसात हे करा, व्हिडिओ आम्हाला पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.